नमस्कार, आपल्या श्रेया चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। एकदा दोन मित्र खूप दूरवर असा प्रवास करत होते। प्रवास करत असताना या दोन मित्रांमध्ये काही कारणावरून वाद होतो। त्यामुळे एक मित्र दुसऱ्याच्या गालात मारतो। तो त्या मित्राला काहीच न बोलता वाळूमध्ये लिहितो की माझ्या आज जिवलग मित्राने माझ्या गालामध्ये मारले आहे। आणि ते पुढे दोघंजण चालतच असतात। नंतर ते स्नान करायचं ठरवतात त्या समुद्रामध्ये। तेव्हा तो मार खाल्लेला मित्र त्या पाण्यामध्ये एका भोवऱ्यामध्ये अडकतो आणि त्या पाण्यामध्ये तो बुडायला लागतो। दुसरा मित्र त्याला वाचवतो आणि ह्या प्रसंगावरून निघाल्यानंतर तो मित्र एका दगडावर कोरतो की आज माझ्या जिवलग मित्राने मला माझे प्राण वाचवले। तेव्हा त्याचा मित्र त्याला विचारतो, मी तुला जेव्हा तुझ्या गालात मारले होते तेव्हा तू वाळूवर लिहिलेस आणि आज मी तुला वाचवले आहे, तर तू हे दगडावर कोरत आहेस, हे कशामुळे? तेव्हा तो मित्र असा उत्तर देतो की ते मी वाळूवर लिहिलेले वाऱ्याने किंवा कोणाच्या पायाने मोडून जाईल, परंतु आज तू मला वाचवलेस, हे दगडावर मी यामुळे कोरत आहे की हे कधीही मिटणार नाही। काही दिवस स्वतःला गायब करून पहा, लोकांना तुमच्याबद्दल काहीच फरक पडणार नाही। लोक फक्त तुम्हाला कामापुरतं तुमचा उपयोग करून घेतात, तुमच्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नसतो। आपण इतरांना मदत करतो किंवा ते आपल्याला आवडते तर आपण इतरांना मदत नक्कीच केली पाहिजे, परंतु ते आपला नुसता उपयोग करून घेत आहेत का आपण खरंच त्यांना मदत करत आहोत यामध्ये फरक आहे। वेळ आणि परिस्थिती ही एकसारखी राहत नाही। आवश्यकता असते ती फक्त ध्येय ठेवण्याची। एक दिवस तुमचा पण नक्कीच येणार। सर्व लोक तुम्हाला पाहत राहतील आणि तुम्ही आयुष्यात पुढे निघून जाल। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर गमवायची भीतीही राहिलीच नसती आणि मिळवायची किंमत पण समजली नसती। हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।